मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला पोलीस ठाण्याकडील फसवणूक व घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले। डीबी पथकाने कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 2 आरोपींना गजाआड केले। उभयंतांच्या ताब्यातून जवळपास 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या संबंधित मिळालेली अधिक माहिती अशी: मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील रंजना अशोक खांडेकर या महिलेस अज्ञातांनी तिच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या बदल्यात जास्तीचे सोने देण्याच्या आमिषाने अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र काढून घटनास्थळावरून काढता पाय घेतला होता। या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार मोहोळ पोलीस ठाण्यात BNS कलम 318(4) प्रमाणे अज्ञात इसपांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासात डीबी पथकातील अंमलदारांनी सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून गोपनीय खबरांकडून मिळालेली महत्त्वपूर्ण माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अभिमान बाबू तुपे राहणार पिटी तालुका बीड याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून फसवणुकीच्या गुन्ह्यात गेलेले अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले। मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे आष्टी येथील संगीता दत्तात्रय माने यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी कपाटातील लॉकर तोडून 3.5 लाख रुपये चोरून नेले। हा प्रकार मकर संक्रांतीच्या अगोदर 13 जानेवारी रोजी घडला। या गुन्ह्याच्या तपासात डीबी पथकातील अंमलदार यांनी घटनास्थळाची पाहणी करून गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल माहिती घेऊन गोपनीय माहितीदारांकडून माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषणाचे अवलोकन करून संशयित आरोपी धीरज कैलास गुंड यास ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याच्याकडे कौशल्याने कसून चौकशी केली असता त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। या घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेल्या 3.5 लाख रुपयांपैकी 3,45,000 रुपयांची रोकड जप्त करून हा गुन्हा उघडकीस आणला आहे। डीबी पथकाने फसवणूक आणि घरफोडीच्या गुन्ह्यात 3,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर, डीबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश पवार, पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल जगताप, संदीप सावंत, अविराज राठोड, स्वप्नील कुबेर, सुनील पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाडे आणि सायबर कडील युसुफ पठाण यांनी बजावली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।